विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी पक्षाला झुकतं माप देण्याची प्रथा यंदा महायुतीनं कायम ठेवली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना किमान 2 कोटी ते 20 कोटींपर्यंतचा विकास निधी देण्यात आलेला आहे. तर शिवसेना, ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना अवघा 25 लाखांचा विकास निधी देण्यात आलेला आहे. पनवेल महापालिकेनं पीएनजी जोडणी घेण्याचं आवाहन केलंय. सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी पीएनजी जोडणी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक गॅसचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो. बाभळेश्वर कुडूस 400 केव्ही वीज वाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून वीज वाहिनी सुरू करण्यात आली. या प्रकल्पामुळे वीज पुरवठा सक्षम आणि स्थिर होणार आहे. तर या वाहिनीवरून 3000 मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वाहिनी क्षमता उपलब्ध होणार आहे. ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात झाली आणि यंदा हा मुहूर्त थोडा लवकर साधण्यात आला. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या प्रभागातून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्यांदाच महापौर आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्र येत नारळ फोडून या मोहिमेची सुरुवात केली. म्हाडाच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या 17,430.73 कोटींच्या अर्थसंकल्पाला म्हाडा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. आगामी अर्थसंकल्पात गृहनिर्मितीसाठी 10,585 कोटींची तरतूद आहे. तर या वर्षभरात 7ही प्रादेशिक मंडळामार्फत राज्यभरात 13,012 घरांची निर्मिती केली जाणार आहे. पावसाळ्यात खोल समुद्रातील आणि खाडीमधील मासळीचं प्रमाण कमी होत असल्यामुळे सुक्या मासळीचा वापर केला जातो. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपला असून सुक्या मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. मुंबईची 17 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सीएसएमटी कुर्ला 5वा आणि 6वा मार्ग प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. मध्य रेल्वे स्वदेशी मिल इथल्या ईएपी बांधकामं पाडण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यानच्या दीर्घकाळ रखडलेल्या 5व्या आणि 6व्या मार्ग प्रकल्पातील शेवटचा अडथळा दूर होणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दरात सतत चढउतार सुरू असतानाच आता सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली. तर चांदी ही 5000 महागली. जीएसटीसह सोनं आता 1,55,000 पुढे गेलं. तर चांदी 2,52,000 पोहोचली. आरे कफ परेड या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेनं 4 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला. या सेवेनं ऑगस्ट 2025 मध्ये 1 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला होता. भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात सुरुवात झाली असून महापालिका प्रशासन यासाठी सज्ज झालं आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणाऱ्या या जनगणनेसाठी सूक्ष्म आराखडा नियोजन करण्यात आलं. देशातील पहिली नॉन एसी बंद दरवाजांची लोकल ट्रेन मुंबईकडे रवाना झाली. ही ट्रेन लवकरच उपनगरीय सेवेत दाखल होणार आहे. 12 डब्यांची अत्याधुनिक गाडी स्वयंचलित सरकत्या दरवाजांनी सुसज्ज आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा वाशिंद स्थानकादरम्यान आज मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाट विस्तार कामासाठी हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या आणि रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच मुंबई हायकोर्टानं ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला. या प्रकरणातील याचिकाकर्ते काँग्रेस कार्य समितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत. तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारलं. 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी असं महत्त्वाचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घाटकोपर पालिका आणि विभाग कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. अनेक वर्षांपासून रमाबाई कॉलनी परिसरात पाण्याचा प्रश्न, शौचालयांचं दुर्भिक्ष, अस्वच्छता अशा विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले. वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. उन्हाळ्यात आंबा पल्सची भेसळ न करण्याचं आवाहन करण्यात आलं. तर भेसळ केल्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे.
मुंबईमधील कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज आणि उद्या मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कमाल तापमानातही वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईत पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून मुंबईकरांना घामाच्या धारांचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुलुंडमधील निर्मल लाईफस्टाईल जवळच्या सांडपाण्याच्या नाल्यातून मगरीची सुटका करण्यात आली. तर परिसरात आणखी मगरी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे प्रशासनानं परिसरामध्ये आणि आजूबाजूला शोध आणि निगराणी मोहीम सुरू केली आहे. इराण इस्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होतोय. अंधेरीतील चायनीज स्टॉल्सवर गॅस अभावी पदार्थ तयार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी पदार्थांच्या किमतीत किमान 10 रुपयांनी वाढ केली. दरम्यान प्रशासनानं गॅस टंचाईवर तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. पालघरमधील जव्हार वसई मार्गावरील साखरे गावाजवळ धावत्या एसटी बसचं छत उडालं. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे जुन्या एसटी बसेस आणि प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. देशभरात सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी व्यापक स्तरावर डिजिटल स्ट्राईकची तयारी करण्यात आली आहे.